रुंडी संघाने आपला 12 खेळाडू पहिल्यांशी मध्ये पाठवायचा आहे. रुंडी संघ आपला 12 खेळाडू नाणेफेकीचा कळ जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते एमसीसी व्यक्ती संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते रुंडी संघाला. बघूया सलामीवीर म्हणून कोण येणार. 12 खेळाडू प्लीज सहकार्य करा. चला क्षेत्ररक्षण लावून द्या. एमसीसी व्यक्ती कर्णधार आकाश यादव. बॅटिंग लाईन बसलेला एमसीसी संघाची अशा प्रकारे आकाश यादव, आकाश यादव, सूरज यादव, राहुल यादव, हेमंत यादव, नितेश यादव, सुमेश यादव, जयप्रकाश यादव, राज शिरसेकर, अमर यादव, वर्धन शिरसेकर आणि 12 खेळाडू पार्थ यादव. व्हीसीसी रुंदी बॅटिंग लाईनअप सचिन बंदी, प्रदीप सरकरी, मयूर दुळब, अक्षय दुळब, वैभव डुकळे, प्रथमेश भुते, संदीप सचित दळवी, पराग भुते, साई दळवी, कंदयाकर दुळब आणि स्मिथ वारिक. आला वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो राहुल जाधव. सलामीवीर म्हणून आले ते व्हीसीसी रुंडी संघाकडून. बॅट्समॅन नेम कोण. प्रदीप आणि वैभव. स्ट्राईकला कोण. स्ट्राईकला असेल प्रदीप, नॉन स्ट्राईकला असेल वैभव. एमसीसी व्यक्ती वर्सेस व्हीसीसी रुंडी चुरशीचा सामना पाहायला मिळेल. पहिलं षटक पाहायचं षटक बघूया किती धावा जमा होणार. राहुल जाधव पहिलं षटक हाताळते एमसीसी व्यक्ती संघाकडून. हा सामना 5 षटकांचा असेल. फील्ड पोझिशन स्लीप पॉइंट कव्हर मिड ऑफ डीप मिड ऑफ. स्क्वेअर लेग वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक राहुल जाधव. ठाकूर त्याचा फलंदाज प्रदीप. बघूया हलक्या हाताने खेळून काढलाय. सुंदर चेंडू होता राहुल याचा. पहिला चेंडू एका धावेनिशी संघाचा श्री गणेश होतोय. प्रदीपचं खातं खोलतोय एका धावेनिशी. धावसंख्या होते 1 बिनबाद 1. आता स्ट्राईकला असेल तो वैभव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. स्ट्राईकला असेल तो वैभव. राहुल याचा पुढील चेंडू वैभव साठी. बघूया सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. बघूया झेल होतो का आणि झेल बाद. सुंदर झेल बघायला आणि पहिला धक्का बसतो वैभवच्या रूपात. सुंदर झेल हेमंत जाधव याच्याकडे. हेमंत जाधव एक अनुभवी खेळाडू आहे. हेमंत जाधव पहिला धक्का बसतो व्हीसीसी रुंडी संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव संख्येवरती पहिला धक्का, पहिला गडी बाद.
न्यू बॅटर नेम सचिन. आता स्ट्राईकला असेल तो सचिन. राहुल याचा पुढील चेंडू. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. राहुल खास मुंबईवरून मॅन फ्रॉम वर्ली. राहुल जाधव स्ट्राईकला असेल तो आता सचिन. बघूया किती धावा जमा करेल आपल्या संघासाठी सचिन. राहुल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आता मात्र. राहुल याचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक धाव तरुण. एकच धावेवरती समाधान मानावं लागते सचिन आपलं खातं करतोय. एक धावेनिशी संघाची धावसंख्या होते. एक गडी बाद 2. आता स्ट्राईकला असेल प्रदीप. डावखुरा आता फलंदाज. केदार पांचाळ थोडी कॉमेंट्री. दोन. एक गडी बाद 2. राहुल जाधव याचा पुढील चेंडू प्रदीप साठी. बघूया काय. खराब चेंडू. अतिरिक्त वाईट चेंडू. पंच ओमकार खानविलकर घोषित करतात. एका धावशी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते एक गडी बाद 3. खराब चेंडू होता राहुल याचा. बघूया राहुल याचा पुढील चेंडू. हो सुंदर चेंडू. आता मात्र काही समजला नाहीये. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू जाते निर्धाव. विकेट किपर आकाश जाधव याच्या हातामध्ये सर कोणती धाव मिळत नाहीये. धावसंख्या 33. धावसंख्या 3. एक गडी बाद 3. राहुल पुन्हा एकदा. हो सुंदर चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक हेमंत जाधव पॉइंटला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते एक गडी बाद 4. पुढे चेंडू राहुल्याचा जो जात अटवला. बघूया झेल होतो का. झेल खाली जयप्रकाशाने झेल जमिनीला दान केला. जयप्रकाशाने खराब क्षेत्ररक्षण. याचे 2 धावन काढले आहेत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 6. एक गडी बाद 6. सुंदर षटक राहुलांचा. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6. आता बघूया दुसरं षटक कोण टाकणार. गेम मध्ये सेट करून गेम कितीवर आहे बघ. 6 आणि 9 आहे ना. काय आहे गेम मध्ये जाऊन गेम सेट करून बघ काय. 18 9 आहे ना. तो 6 कर. 9 आहे ना मीडियमचा. तो 6 कर. आणि आता मीडियम वर टाक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय कर्णधार स्वतः आकाश जाधव. क्षेत्ररक्षण सजवते. बघूया स्ट्राईकला असेल तो प्रदीप. डावखुरा त्याचा फलंदाज. पुन्हा एकदा प्रदीप. कोलवर पद्धतीचा चेंडूला खेळले. खराब क्षेत्ररक्षण. तिथे परत एकदा अमर जाधव आणि राज शिरसेकर यांच्याकडून पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्यात. धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते एक गडी बाद 8. सुंदर चेंडू होता आकाशाचा. पुढे चेंडू सामना करेल तो प्रदीप. बघूया सुंदर चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आकाश जाधव. निर्धाव चेंडू. धावसंख्या 33. धावसंख्या एक गडी बाद 8. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. सुमेश जाधव
पुढे चेंडू आकाशाचा, समोर असेल तो प्रदीप. खोलवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा. बॅटचा आणि वाजकाचा काही संपर्क होत नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय आकाश. स्वतः कर्णधार. धावसंख्या 33, धावसंख्या 8, एक गडी बाद 8. पुढे चेंडू आकाशाचा, खोलवर पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कोणतीच धाव मिळत नाही. सुंदर गोलंदाजी आकाशाची. आता मात्र धावसंख्या 33, धावसंख्या 8, एक गडी बाद 8. या षटकातील मला वाटतं 5वा चेंडू आकाशाचा. आतापर्यंत 2च धावा दिल्या त्याने. प्रदीप बघूया. ओ सुंदर चेंडू, वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू आकाशाच्याकडून. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत 1 नंबर. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या होते 9, एक गडी बाद 9. परत एकदा आकाश, समोर असेल तो प्रदीप. आकाशाचा 5वा चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला खोदून काढलाय मैदानाच्या दिशेने. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 10, एक गडी बाद 10. आता स्ट्राईकला असेल तो सचिन. धावसंख्या होते 10. आकाशाचा शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 10, एक गडी बाद 10. बघूया सचिन काय करेल. चेंडू तटवलाय, बघूया किती धावा मिळतील. चेंडू खाली वर्धन शिरसेकर. खराब क्षेत्ररक्षण वर्धनाच्याकडून. तिथे एकच धाव झाली पाहिजे होती, तिथे 2 धावा धावून काढल्यात. या 2 धावांशी संघाची धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते 12, एक गडी बाद 12. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुंदर गोलंदाजी केली आकाशाने. फक्त 5 धावा खर्च केल्यात. सॉरी, गोलंदाज आकाशाने. आता वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून 3रा षटक घेऊन येतोय सुमेश जाधव. एक वेगवान गोलंदाज, वेट एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं त्याला. स्ट्राईकला असेल तो प्रदीप. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. बघूया सूरज जाधव पॉइंटला, सॉरी स्क्वेअर लेग. सुमेश जाधव एक वेगवान गोलंदाज. प्रदीप साठी पहिला चेंडू सुमेधाचा. खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला खोलून काढलाय राहुल जाधव स्वतः. चेंडू खाली. बघूया काय होणार. धावची संधी आहे का? नाही. एकच धावेवरील समाधान मानावं लागते प्रदीपाला. या एक धावेशी संघाच्या धावसंख्या होते हे गडी बाद 13. सुंदर चेंडू होता सुमेधाचा. क्षेत्ररक्षणामध्ये परत एकदा बदल. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, त्याच्यामुळे वारंवार बदल करावा लागतोय. सुमेधाचा पुढील चेंडू. समोर असेल तो सचिन. बघूया सुंदर चेंडू. चेंडू कट केलाय. पॉइंट. ओ सूरज जाधव. मी अगोदरच म्हटलं होतं पॉइंटला युवराज सिंग उभे आहेत, पण नाही झेलू शकला. आणि खराब थ्रोचा बरोबर फायदा. परत एकदा बचाव क्षेत्ररक्षण एमसीसी व्यक्त संघाकडून. जिथे एकही धावा झाली नाही पाहिजे तिथे 2 धावा, सॉरी 3 धावा. या 3 धावांशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 16, एक गडी बाद 16. सूरज जाधव व्यक्तीचा हेलिकॉप्टर नाव आहे. 16, एक गडी बाद 16. सुमेध
पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडूला जोरदार तटवला, बघूया झेल होणार का? झेल खाली, राहुल जाधव पुन्हा एकदा झेल, जमिनीला दान. काय चाललंय काय? काहीच समजत नाहीये. चेंडू खाली मात्र गाडीसारखे धावत येत आहेत. चेंडू काही हातामध्ये सापडत नाहीये. हा या सामन्यातील चौथा झेल सोडलाय एमसीसी वृत्त संघाने. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते एक गडी बाद 18. सुमित याचा पुढचा चेंडू. ओ जोरदार खेळायचा होता. प्रदीप याला निर्धाव चेंडू. सुमित याचा धावसंख्या तिथेच एक गडी बाद 18 ना 18. सुंदर गोलंदाजी करते सुमित, पण त्याला काही साथ मिळत नाही क्षेत्ररक्षणाची. सुमित याचा पुढील चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडू खाली पुन्हा एकदा नाही. चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये जातोय. 2 धावा धावून काढल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय प्रदीप याला. या 2 धावेनिशी 2 धावसंख्या होते 20. एक गडी बाद 20. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल सुमेध्याचं. जर 2 झेल होऊ शकले असते तर सुंदर षटक हाताळलं होतं सुमेध्याने. प्रदीप सुमेध खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला पुन्हा खोदून काढलाय. चेंडू खाली वर्धन शिरसेकर. 2 धावा तर धावून काढल्यात. बघूया 2च धावेने समाधान मला वाटतं. सुंदर षटक सकताय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते एक गडी बाद 22. खराब व्हायचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय एमसीसी व्यत्य संघाकडून. आता गोलंदाज मला वाटतं आकाश जाधव पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येत आहे आकाश जाधव. मॅन फॉर्म व्यक्ती आकाश जाधव. एक नावाजलेला खेळाडू राजापूर परिसरातील स्ट्राईकला असेल तो आता सचिन. 4थं षटक चालू. आकाश वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून 4थं षटक हाताळणार. बघूया पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर फक्त 5 धावा खर्च केला होता आकाशाने. आकाशाचा पुढचा चेंडू जोरदार तटवलाय. बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षण बॉम्बेश. परत एकदा आगाच्या क्षेत्ररक्षण बॉम्बेश याच्याकडून. जिथे एकच धाव झाली पाहिजे तिथे 2 धावा धावून काढल्यात. मला वाटतं एमसीसी व्यक्ती संघाच्या खेळाडूंना काही बॉल हातामध्ये सापडत नाही असं वाटतंय. आज खालीमध्ये जायला लागेल वाटतं त्यांना सराव करायला. सचिन पुन्हा एकदा. आकाश सुंदर चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 33. धावसंख्या एक गडी बाद 24. आकाश याचा पुढचा चेंडू. स्ट्राईकला असेल तो सचिन. नॉन स्ट्राईकला असेल तो प्रदीप. आकाशाचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू होता आणि धावचित. कोण धावचित? सचिन धावचित होते. सुंदर चेंडू होता आकाशाचा. आणि आता सचिनची जागा घेण्यासाठी कोण नेक्स्ट बॅटर प्रथमेश सूरज.
आकाश रनआउट. प्रथमेश. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो आकाश. आता स्ट्राईकला असेल तो प्रदीप. धावसंख्या. सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला परत एकदा खोदून काढलंय. बघूया किती धावा धावून काढणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागते प्रदीप याला. धावसंख्येत 1 ने बरोबरते. धावसंख्या येते 2 गडी बाद 25. आता प्रथमेश स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. न्यू बॅटर. अजून त्याला खातं खोलायचंय. पहिला चेंडू फेस करेल आकाशाचा. या षटकातील काही चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील सुंदर चेंडू होता हा. चेंडू यावेळी आकाश जाधव स्वतः आणि बाद. सुंदर झेल पकडला. आता मात्र आकाशाने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये तिसरा धक्का बसतोय. VCC रुंदे संघाला 25 या धावीवरती. सुंदर गोलंदाजी आकाशाची. बघूया नेक्स्ट बॅटर कोण. नेक्स्ट बॅटर मयूर. प्रथमेश याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर मयूर. बघूया किती धावा जमा करेल मयूर. आकाशाचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 25. सुंदर चेंडू होता. झेल ड्रॉप होतोय मला वाटतं आणि बाद. गडी बाद. सुंदर थ्रो होता सिद्धार्थचा. मयूर धावचित होते. पुन्हा एक धक्का बसतोय आकाशच्या मार्फत. झेल होता. सूरज याला मात्र बॉल मागणी षटक म्हणावं लागेल सिद्धार्थांचा. आतापर्यंत त्याने 15 धावा दिलेत. 4 चेंडू मध्ये 2 चेंडू शिल्लक. कोलवर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकवर मध्ये. बघूया किती धावा जमा होणार. एकदा तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होणार का. हो झाली. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 42. या षटकातील हा शेवटचा चेंडू खूपच महागडा ठरतो सिद्धार्थ. बघूया प्रदीप मोठा फटका खेळणार का. प्रदीप
फुलटा चेंडू होता बघूया नाही गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वर्धन शिरसेकर यांचा या दोन धावांशी संघाची धावसंख्या होते 143 एकच रन 43 बॉल 46 धावांचं आव्हान ठेवले होते एमसीसी विटी असंघासमोर बीसीसी रेंडी संघाने खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एमसीसी विटी संघाकडून प्रथम नाणेफेकीचा कल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं एमसीसी व्यक्ती संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केलं होतं ते बीसीसी रुंडी संघाला आणि बीसीसी रुंडी संघाने फलंदाजी करून 44 धावांचं आव्हान ठेवलं होते एमसीसी व्यक्ती संघासमोर बघूया आता एमसीसी व्यक्ती संघाकडून सलामीवीर कोण म्हणून जाणार तो टाकतात म्हणता lifting. कळलं? काय करतोय बाबू ए बाबू हा काय जा जरा एक मिनिट. चला सलामीवीर व्यक्ती संघ कशा प्रकारे पाठलाग करायचा एक आक्रमक सलामीवीर जोडी आहे एमसीसी व्यक्ती संघाची हेमंत जाधव आकाश जाधव बघूया कशा प्रकारे पहिला चेंडू सुंदर चेंडू होता निर्धाव चेंडू कोणतीच धाव नाही आहे चेंडूवरती पुन्हा एकदा प्रथमेश सामना करेल तो आकाश प्रथमेशचा पुढील चेंडू आकाशसाठी खराब चेंडू प्रथमेशाचा एका धावाने संघाचं खाते खोलते श्री गणेश आहे तो एमसीसी व्यक्ती संघाचा अतिरिक्त धावाने धावसंख्या 1 बिनबाद 1 पुन्हा एकदा प्रथमेश समोर आहे तो आकाश हलक्या हाताने खेळलाय आकाशने आपलं खातं खोललं आकाश एका धावानेशी 1 ने धावसंख्येत भर धावसंख्या 2 बिनबाद 2 प्रथमेश याचा पुढील चेंडू आता स्ट्रायकर असेल तो हेमंत एक डावखुरा त्याचा फलंदाज आक्रमक फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो तो हेमंत जाधव बघूया काय करणार ओ सुंदर चेंडू त्याला बघूया चेंडू जातो बॉडी लाईनच्या दिशेने
मला वाटतं हा चौकार, सुंदर फटका होता हेमंतचा पहिल्या चेंडूवरती. चौकारानिशी आपलं खातं करतो हेमंत. या 4 धावानिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 6. मी अगोदरच म्हटलं होतं हेमंत जाधव हा एक आक्रमक फलंदाज आहे. किरण जाधव काही बक्षीस लावणार का हेमंत जाधव याच्यासाठी? फक्त टाळ्या वाजून प्रोत्साहन देत आहेत किरण जाधव. किसा खाली वाटते. पुन्हा एकदा प्रथमेश समोर असेल तो हेमंत. एक डावखुरा त्याचा आक्रमक फलंदाज. बघूया हेमंत काय करेल. पुढे चेंडू हेमंत साठी. ओ सुंदर चेंडू होता. ढकलायचा होता हलक्या हाताने पण बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क झाला नाही वाटतं. लेग वाईज या एक धावाने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 7. आता स्ट्राईकला असेल तो आकाश जाधव. एक घनागती फलंदाज म्हणून ओळखला जातो. अजून सुंदर फटका. बघूया 4 धावांसाठी आकाश आता आक्रमक होते. या 4 धावांशी संघाची धावसंख्येत 4 बरोबर संघाची धावसंख्या होते 11. बिनबाद 11. एक महागडा षटक. शेवटचा चेंडू या षटकातील. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उठवताना दोन्ही फलंदाज. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो आकाश. हलक्या हाताने खेळून गेला. सुंदर चेंडू होता. त्याचप्रमाणे हलक्या हाताने खेळून एक सिंगल धाव चोरून काढली आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते 12. बिनबाद 12. पहिलं षटक संपतंय. बघूया दुसरं षटक कोण हाताळणार. VCC रुंडे संघाकडून. आता 24 चेंडू आणि समीकरण 32 धावा. 24 चेंडू आणि 32 धावा. 8ची सरासरी राखायची आहे MCC व्यक्ती संघाला. बॉलर नेम सचिन. वैयक्तिक पद्धतीत पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो सचिन. स्ट्राईकला असेल तो आकाश. इथे चर्चा होते राहुल जाधव, मितेश जाधव आणि सुमेश जाधव यांच्यामध्ये. टपाटप बघूया काय करतात ते फलंदाजीला झाल तेव्हा. दुसरं षटक चालू. स्ट्राईकला असेल तो आकाश जाधव. एका चौकाराने खेळतोय. प्रथमेश जाधव थोडेसे नाराज आहेत. ते इंग्लिश मध्ये कॉमेंट्री करतील. चला थोडा फास्ट. अजूनही आम्हाला खूप सारे सामने खेळायचे आहेत. मितेश जाधवांना प्रॅक्टिस करायची आहे सामना संपल्याच्या नंतर. नाईट साठी दुसरं षटक चालू. समोर असेल तो आकाश जाधव. आकाशसाठी पुल केला चेंडू. बघूया यामध्ये आहे चेंडू. 4 धावा. सुंदर फटका आकाश मधून. या 4 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 16. बिनबाद 16. खराब चेंडूचा पूर्वी फायदा घेत होता आकाश जाधव. 2 चौकार लावले त्याने. बघूया
पुढील चेंडू प्रथमेशाचा आकाशसाठी. काय होणार? आता राईट आर्म. ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळलाय. बघूया किती धावा धावून काढणार. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही धावा झाल्यात. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? नाही. दोन्ही धावेवरती समाधान मानावं लागते. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो. या 3 धावा धावून काढल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. या 3 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 19. बिनबाद 19. आता स्ट्राईकला असेल तो हेमंत जाधव. एक आक्रमक फलंदाज एका चौकाराने घेतोय. बावीस चेंडूंनी 25 धावांची आवश्यकता. बघूया. एकोणीस. पुढे चेंडू प्रथमेशाचा हेमंत साठी. ओ कट करायचा होता चेंडू. हेमंत याला बॅटचा बॉलचा काही संपर्क झाला नाही. धावसंख्या 33. बिनबाद 19. हेमंत जाधव पुन्हा एकदा. सुंदर चेंडू, सॉरी खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा हेमंत जाधवने उचललाय. सुंदर फटका 4 धावांसाठी. या 4 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 23. आणि आता कॉमेंट्री करते सूरज जाधव आमचे मित्र. पुन्हा एकदा हेमंत स्ट्राईकला. 2 चौकारांशी खेळते हेमंत. एक आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा फुल केलाय. जोरदार तटेला चेंडू. बघूया. एकच धाव. खराब चेंडू होता. फुल टच पद्धतीचा चेंडू होता तो. जोरदार तटवायचा होता हेमंत याला. पण एकच धावेवरती समाधान मानावं लागतं हेमंत याला. या 1 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 24. आता 20 धावांची आवश्यकता एमसीसी व्यक्ती संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आकाश फुल केला चेंडू. चेंडू आणि मला वाटतं बाद, झेल बाद. आकाश जाधव बाद होतोय. मोठा धक्का बसतो. एमसीसी व्यक्ती संघाला षटकार मारायचा होता. मला वाटतं आकाशाला पहिला धक्का 24 धावेवरती. आकाश जाधव आणि आता आकाश जाधव यांची जागा घेण्यासाठी व्यक्तीचा हेलिकॉप्टर बॉय पुन्हा एकदा मैदानात. सूरज जाधव हेलिकॉप्टर उडवा. आलं पाहिजे. 24. 18 20. 18 चेंडू आणि 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. एक गडी बाद 24. 18 चेंडू आणि 24 धावा. आता स्ट्राईकला असेल तो हेमंत जाधव. 2 चौकारांना शिकवतो. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलर नेम मयूर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतो मयूर. स्ट्राईकला असेल तो हेमंत जाधव. डावखुराचा फलंदाज. मयूर
वैयक्तिक गटातील पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो मयूर. स्ट्राईकला असेल हेमंत. बघूया हेमंत काय करणार, कशा प्रकारे फलंदाजी करेल हेमंत. चला पटापट घ्या थोडा. संतोष हैदरकर कालमंत्र देताना आपल्या अनुभवाचा सिद्धार्थ जाधव यांना कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. हेमंत याला पुढचा चेंडू फुल करायचा होता चेंडू. त्यांचा ओमकार खानविकर वाईट घोषित करतायत. एका धावेनिशी संघाच्या धाव संख्येत भर पडते. अवांतर धावेने धावसंख्या होते एक गडी बाद 25. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो हेमंत. परत वेगळा फेल केला चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तिसरा चौकार हेमंतच्या बॅटमधून. फायनल लीगच्या वरून खेळते. सुंदर फटकेबाजी करतो हेमंत जाधव. या 4 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 29. सतरा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता एमसीसी वित्त संघाला सामना जिंकण्यासाठी. बघूया काय होतंय. स्ट्राईकला हेमंत जाधव. त्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. सुंदर फटकेबाजी करतोय तो हेमंत जाधव. या षटकातील दुसरा चेंडू. हेमंतसाठी मयूरचा. बघूया नॉन स्ट्राईकला आहे तो वेत्तेचा हेलिकॉप्टर बॉय सूरज जाधव. आव्हान तुम्ही एकतरी हेलिकॉप्टर उडवा, लँड करा या बावळीच्या मैदानामध्ये. सूरज जाधव आमची विनंती आहे तुम्हाला. हेमंत जोगा तटवायचा होता. बॅटची कालची घेऊन चेंडू जातो पुन्हा एकदा फायनल लीगच्या दिशेने. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र मॅन फ्रॉम वेत्ते हेलिकॉप्टर बॉय सूरज जाधव. लँड करा तुम्ही हेलिकॉप्टर उडवा. बघूया कर्णधार आकाश जाधव सुद्धा बोलतात हेलिकॉप्टर उडवा. लँड झालं पाहिजे. सूरज जाधव आकाश जाधवने तुम्हाला पूर्ण परवानगी दिली आहे. हेलिकॉप्टर लँड करा. आकाश जाधव यांनी तुम्हाला फुल परवानगी दिली आहे. हेलिकॉप्टर लँड झालं पाहिजे तुमच्या बॅटमधून. एक तरी मारा पण बाहेर मारा, मैदानामध्ये नको. पुन्हा एकदा मयूर समोर असेल तर सूरज बघूया. सूरज मारा नाही, पूल केलाय. बघूया किती धावा. एक धावेवरती समाधान मानावं लागते. सूरजने एक धावेनिशी आपलं खातं खोललंय. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 31. आता 14 धावांची गरज, 13 धावांची गरज. 15 चेंडू आणि 13 धावा. हेमंत जाधव एक षटकार. बघूया काय फिल्डिंग मध्ये सूरज जाधव फिल्डिंग लावते का. सूरज जाधव दोन्ही संघांना सांभाळून घेताना
फुल करायचा पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने बघूया 4 धावांसाठी चौकार हेमंत जाधव यांच्या बॅटमध्ये होतोय 4 धावांशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या होते एक गडी बाद 35 हेमंत जाधव एक गडी बाद 35 अरे चेंडू हवेमध्ये आहे बघूया झेल होतो का आणि एक धाव तर धाव काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय 2 धाव धावून काढल्यात या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते 37 आता मात्र 7 धावांची गरज सॉरी 5 धावांची गरज सुंदर चेंडू होता आणि क्लीन बॉल हेमंत जाधव आणि राज शिरसेकर आता हेमंत जाधव यांची जागा घेण्यासाठी राज शिरसेकर एक आक्रमक फलंदाज 7 ना मग 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी किती चेंडू 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी राज शिरसेकर नेक्स्ट बॅटर हेमंत यांची जागा घेण्यासाठी स्वतः कॉन्फिडन्स दाखवला त्यांनी आपल्या बॅटिंग वरती आता पुन्हा एकदा स्ट्राईकला व्यक्तीचा हेलिकॉप्टर बॉय सूरज जाधव उडवा हेलिकॉप्टर प्रथमेश वैयक्तिक गटातील दुसरा आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येताना प्रथमेश समोर सूरज जाधव व्यक्तीचा हेलिकॉप्टर बॉय बघूया लँड करणार का हेलिकॉप्टर सूरज जाधव बघूया उडवा उडवा उडवायचा होता टप्प्यात आला होता पण कार्यक्रम काही झाला नाही 11 चेंडू आणि 7 धावा सूरज जाधव 11 चेंडू आणि 7 धावा राजू काका यांच्याकडून बक्षीस लागला सूरज जाधव यांसाठी 6 मारला तर 100 रुपये पण हेलिकॉप्टर पण तो हेलिकॉप्टरच पाहिजे ओ चेंडू हवेमध्ये आकाशात चेंडू काही 2 क्षेत्रक्षण आणि बाद हेलिकॉप्टर बॉय बाद आता मात्र सामना 10 चेंडू आणि 7 धावा 10 चेंडू आणि 7 धावा काय होणार सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार का आता हेलिकॉप्टर बॉलची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज अमर जाधव 100 रुपये वाचलेत राजू काका यांचे हेलिकॉप्टर काही लँड झाला नाही तिथल्या तिथेच उडाला ते त्याचे पंख छाडले गेलेत पंख छाडले गेलेत हेलिकॉप्टरचे आणि तिथेच लँड झाला हवेमध्ये आणि दाबला गेला स्ट्राईकला असेल अमर जाधव बघूया आता 9 चेंडू आणि 7 धावा बॅट किती बॉल 3 बॉल ना 9 चेंडू आणि 7 धावा मॅच मध्ये चुरस बघूया काय होणार मला वाटतं
पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर चेंडू. एका धावानिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 38. आता 6 धावांची गरज. 9 चेंडू आणि 6 धावा. अमर जाधव फुल केला चेंडू. चेंडू आलाय सीधा सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी सुंदर फटका अमर जाधव यांच्या बॅटमधून. विजय षटकार आणि हा सामना जिंकलाय एमसीसी युक्त संघ आहे. पराभूत संघाला पुढच्या वर्षी आमंत्रण. सुंदर फटकेबाजी केली होती आकाश जाधव आणि हेमंत जाधव यांनी. पुढील होणारा सामना राजवाडी वर्सेस गणेश कृपा आगारवाडी. कृपया या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकाश जाधव यांनी आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय.